नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या MPSC GS स्टडी या यूट्यूब चॅनलवर। या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटी बघणार आहोत आणि पॉलिटीमधील घटना निर्मिती आता आपण बघणार आहोत। चला बघूया। घटना निर्मिती भारतीय राज्यघटना ही लिखित घटना आहे। भारतीय राज्यघटना ही लिखित घटना आहे। त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेत बेसिक फंडामेंटल लॉ आणि लॉ ऑफ लँड असेही म्हणतात। भारतीय राज्यघटनेस बेसिक फंडामेंटल लॉ लॉ ऑफ लँड असेही म्हणतात। बेसिक फंडामेंटल लॉ ऑफ लँड असेही म्हणतात। भारतीय राज्यघटना ही कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित असलेल्या वैधानिक विभागाकडून प्रकाशित केली जाते। भारतीय राज्यघटना ही कायदा व न्याय मंत्रालयाशी संबंधित असलेल्या वैधानिक विभागाकडून प्रकाशित केली जाते। भारतीय राज्यघटना ही कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित असलेल्या वैधानिक विभागाकडून प्रकाशित केली जाते। भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच घटनेची मागणी याबद्दल आपण काही पॉइंट आता बघणार आहोत। भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच घटना समितीची मागणी याबद्दल आपण काही पॉइंट बघणार आहोत। घटना समितीची मागणी यासाठी 1895 मध्ये लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य विधेयक मांडले होते। 1895 मध्ये स्वराज्य विधेयक मांडले। यानंतर 1922 मध्ये महात्मा गांधी यांनी संविधान सभा असा शब्दोल्लेख न करता
भारतीयांची घटना भारतीयांच्या इच्छेनुसार असावी असे हरिजन वृत्तपत्रातून म्हटले. 1922 मध्ये भारतीयांची घटना भारतीयांच्या इच्छेप्रमाणे असावी असे हरिजन वृत्तपत्रातून त्यांनी मत मांडले होते. यानंतर 10 ऑगस्ट 1928 मध्ये नेहरू रिपोर्टनुसार 10 ऑगस्ट 1928 मध्ये नेहरू रिपोर्टनुसार भारतीयांसाठी पहिल्यांदा संविधान सभा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भारतीयांनी नेहरू रिपोर्टनुसार ऑगस्ट 1928 भारतीयांनी घटना निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. यानंतर 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी सर्वात प्रथम संविधान सभा असा शब्द उल्लेख करून संविधान सभेची मागणी केली. औपचारिकपणे पहिली मागणी केली. 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी संविधान सभा असा शब्द उल्लेख करून पहिल्यांदा मागणी केली. संविधान सभेची संकल्पना मांडली. पहिल्यांदा संविधान सभेची कल्पना मांडली. एकोणीसशे 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी संविधान सभा असा शब्द उल्लेख करून पहिल्यांदा संविधान सभेची कल्पना मांडली. मानवेंद्रनाथ रॉय हे साम्यवादी चळवळीचे अग्रणी होते. मानवेंद्रनाथ रॉय हे साम्यवादी चळवळीचे अग्रणी होते. यानंतर डिसेंबर 1934 मध्ये पहिल्यांदा औपचारिकपणे राष्ट्रीय काँग्रेसने पाटणा अधिवेशनात मागणी केली. डिसेंबर 1934 मध्ये
डिसेंबर 1934 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसने औपचारिकपणे मागणी केली. औपचारिकपणे प्रथम मागणी केली. डिसेंबर 1934 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसने औपचारिकपणे प्रथम मागणी केली. यानंतर 1938 मध्ये पंडित नेहरू यांनी मागणी केली. 1938 मध्ये पंडित नेहरू यांनी अशी मागणी केली की पंडित नेहरू यांनी मागणी केली की भारताची घटना ही प्रौढ मतदानाद्वारे निवडलेल्या संविधान सभेद्वारे बाह्य प्रभावाविना तयार करण्यात यावी. पंडित नेहरू यांनी मागणी केली की भारताची घटना ही प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे बाह्य प्रभावाविना करण्यात यावी. एकोणीसशे 1938 मध्ये पंडित नेहरू यांनी अशी मागणी केली की भारताची घटना ही प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे बाह्य प्रभावाविना तयार करण्यात यावी. यानंतर 1940 मध्ये प्रथमतः ब्रिटिशांनी ही मागणी मान्य केली. 1940 मध्ये ब्रिटिशांनी मान्य केली. यामध्ये लॉर्ड लिथगो यांच्या ऑगस्ट ऑफरनुसार लॉर्ड लिथगो यांच्या ऑगस्ट ऑफरनुसार भारतीयांची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी. घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी. तयार करावी. 1940 मध्ये ब्रिटिशांची मान्यता मिळाली की भारतीयांची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी. 1940 मध्ये लॉर्ड लिथगो यांच्या ऑगस्ट ऑफरनुसार भारतीयांची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य करण्यात आले. त्यानंतर 1942 मध्ये स्टॅफर्ड
क्रिप्स यांच्या मते भारताची राज्यघटना ही पूर्णतः भारतीयांनी तयार करावी. भारताची राज्यघटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी. एकोणीसशे 42 मध्ये स्टॅफर्ड क्रिप्स यांच्यानुसार भारताची राज्यघटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी. शेवटी मे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन जाहीर करण्यात आला. त्यानुसार संविधान सभेच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. मे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन जाहीर. मे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन जाहीर झाला. कॅबिनेट मिशन प्लॅन 24 मार्चला कॅबिनेट मिशन प्लॅन दिल्लीला पोहोचले. त्यानंतर 16 मेला प्लॅन पब्लिश करण्यात आला आणि 26 मेला ब्रिटिश पार्लमेंटची संमती मिळाली. संमती मिळाली. यानुसार त्रिमंत्री योजना राबवण्यात आली. कॅबिनेट मिशन नुसार त्रिमंत्री योजना जाहीर करण्यात आली. त्रिमंत्री योजना यासाठी की त्यामध्ये 3 मंत्री होते. त्रिमंत्री योजना जाहीर. मे 1946 कॅबिनेट मिशन प्लॅन जाहीर. यानुसार त्रिमंत्री योजना जाहीर करण्यात आली. त्रिमंत्री योजना यासाठी की त्यामध्ये 3 मंत्री होते. त्रिमंत्री योजना यासाठी की त्यामध्ये 3 मंत्री होते. या त्रिमंत्री योजनेचे जे अध्यक्ष होते ते होते पॅथिक लॉरेन्स हे भारत मंत्री होते. पॅथिक लॉरेन्स हे भारत मंत्री होते. यानंतर स्टॅफर्ड क्रिप्स होते. आणि एव्ही अलेक्झांडर होते. एव्ही अलेक्झांडर हे लॉर्ड ऑफ ॲडमिरल्टी होते. मे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन जाहीर. कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार त्रिमंत्री योजना जाहीर करण्यात आली. 3 मंत्री होते म्हणून त्रिमंत्री योजनेमध्ये अध्यक्ष हे पॅथिक लॉरेन्स होते. अध्यक्ष होते त्रिमंत्री योजनेचे. पॅथिक लॉरेन्स अध्यक्ष भारत मंत्री होते. स्टॅफर्ड क्रिप्स
आणि ए व्ही अलेक्झांडर हे लॉर्ड ऑफ ॲडमिरल्टी होते. हे सर्व त्रिमंत्री योजनेमध्ये होते. यानंतर त्रिमंत्री योजनेनुसार काही शिफारसी करण्यात आल्या, तरतुदी करण्यात आल्या. त्रिमंत्री योजनेनुसार अशा तरतुदी करण्यात आल्या. त्रिमंत्री योजना यानुसार तरतुदी अशा होत्या. यानुसार तरतुदी संविधान सभेची रचना व निर्मिती ही कॅबिनेट मिशनद्वारे केली जावी. संविधान सभेची रचना आणि निर्मिती ही कॅबिनेट मिशनद्वारे करण्यात यावी. कॅबिनेट मिशन प्लॅनद्वारे करण्यात यावी. मे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन जाहीर झाले. त्यानंतर कॅबिनेट मिशन प्लॅननुसार त्रिमंत्री योजना या योजनेनुसार तरतुदी करण्यात आल्या. त्यातील तरतूद म्हणजे संविधान सभेची रचना व निर्मिती ही कॅबिनेट मिशन प्लॅनद्वारे करण्यात यावी. तसेच ऑल इंडिया फेडरेशनची तरतूद सुद्धा करण्यात यावी अशी त्यांनी तरतूद केली. ऑल इंडिया फेडरेशनची तरतूद सुद्धा त्यांनी केली. त्यानंतर इंटरिम गव्हर्नमेंट स्थापन करावी अशी तरतूद करण्यात आली. इंटरिम गव्हर्नमेंट म्हणजेच अंतरिम सरकार स्थापन करण्यात यावी. इंटरिम गव्हर्नमेंटची तरतूद अंतरिम सरकार आणि यानुसार 2 सप्टेंबर 1946 ला अंतरिम सरकार म्हणजेच इंटरिम गव्हर्नमेंट स्थापन करण्यात आली. 2 सप्टेंबर 1946 ला इंटरिम गव्हर्नमेंट स्थापन झाली. आणि एक तरतूद त्यांनी अशी केली होती, हिंदू बहुल संघराज्यातून आणि मुस्लिम बहुल संघराज्यातून कायदे मंडळात समान प्रतिनिधी असतील. हिंदू बहुल संघराज्यातून आणि मुस्लिम बहुल संघराज्यातून कायदे मंडळामध्ये समान प्रतिनिधी असतील. आणखी कोणती तरतूद केली
की हिंदू बहुल संघराज्यातून आणि मुस्लिम बहुल संघराज्यातून कायदेमंडळामध्ये समान प्रतिनिधी असतील. कॅबिनेट मिशन प्लॅननुसार कॅबिनेट मिशन प्लॅनमधील त्रिमंत्री योजनेनुसार संविधान सभेत 389 सदस्यांसाठी निवडणुका झाल्या. त्रिमंत्री योजनेनुसार संविधान सभेत 389 सदस्य असतील. त्रिमंत्री योजनेनुसार संविधान सभेमध्ये एकूण 389 सदस्य राहतील असे जाहीर झाले. त्यानंतर 389 सदस्य कशा प्रकारे राहतील हे आपण बघू. 389 सदस्यांमध्ये 389 सदस्य, एकूण सदस्य 389. या 389 सदस्यांमध्ये 296 सदस्य हे ब्रिटिश भारतातील राहतील. आणि 93 सदस्य हे संस्थानिकांकडून नामनिर्देशित राहतील. नॉमिनेटेड राहतील. हे सदस्य इलेक्टेड राहतील, तर हे नॉमिनेटेड राहतील. या 296 सदस्यांपैकी ब्रिटिश भारतातील 296 सदस्यांपैकी 292 सदस्य 11 गव्हर्नर प्रांतातून राहतील. ब्रिटिश भारतातील सदस्यांपैकी 292 सदस्य हे 11 गव्हर्नर प्रांतातील असतील आणि 4 सदस्य हे दिल्ली, त्याप्रमाणे अजमेर, मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान या मुख्य आयुक्त प्रांतातील असतील. ब्रिटिश भारतातील सदस्य असतील, त्यापैकी 292 सदस्य हे 11 गव्हर्नर प्रांतातील असतील आणि राहिलेले 4 सदस्य हे दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान या मुख्य आयुक्त प्रांतातील असतील. यामध्ये 93 सदस्य संस्थानिकांकडून नामनिर्देशित राहतील. या 296 सदस्यांमध्ये निवडणुका झाल्या, तर त्या कशा प्रकारे झाल्या हे बघू आपण. 296 सदस्यांमध्ये 292
11 गव्हर्नर प्रांतातील आणि 4 मुख्य आयुक्त प्रांतातील यांच्यामध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुका 1935च्या कायद्यानुसार झाल्या. संविधान सभेच्या ज्या निवडणुका झाल्या यामध्ये त्या 1935च्या कायद्यानुसार 1935चा कायदा यानुसार निवडणुका झाल्या. त्यामध्ये निवडणुका ह्या अप्रत्यक्षपणे झाल्या. अप्रत्यक्षपणे म्हणजेच एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे यामध्ये काही जे आपले प्रतिनिधी असतात ते वोटिंग करू शकतात. त्याला म्हणतात अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्वाद्वारे. म्हणजे सर्व जनता यामध्ये मतदान करत नाही. आपले जे समोरचे काही प्रतिनिधी असतात ते त्यामध्ये मतदान करतात. आणि या निवडणुकीमध्ये चिन्ह होतं हत्ती. हे चिन्ह होतं या निवडणुकीमध्ये हत्ती. आणि जवळपास या निवडणुकीला 64 लाख रुपये खर्च आला होता. ही निवडणूक जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये झाली होती. संविधान सभेसाठी निवडणूक जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये झाली होती. निवडणूक यासाठी जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये झाली होती. यानुसार पक्षनिहाय निकाल म्हणजे कोणाला किती जागा मिळाल्या. यामध्ये 208 जागा काँग्रेसला मिळाल्या. त्यानंतर 73 जागा ह्या मुस्लिम लीगला मिळाल्या. आणि 15 मधील उर्वरित जागा यामध्ये 8 अपक्षांना मिळाल्या. तर 7 जागा ह्या प्रत्येकी एक अशी एका पार्टीला मिळाली. त्या पार्टीला मिळाली. त्यामध्ये शेड्यूल युनियनिस्ट कास्ट, शेड्यूल फेडरेशन अशा इत्यादी पार्टी होती. त्यांना त्या एक जागा मिळाल्या. आणि अपक्ष जागा 8 जण अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यामध्ये BL मित्तर, TT कृष्णामाचारी असे लोक 8 जण यामध्ये निवडून आले होते. 208 जागा काँग्रेसला मिळाल्या. 73 जागा मुस्लिम लीगला मिळाल्या. उर्वरित 15 जागा होत्या. त्यामध्ये 8 जण अपक्ष निवडून आले. आणि प्रत्येकी 7 जागा ह्या प्रत्येकी एक अशी प्रत्येक पार्टीला 7 पार्टीला प्रत्येकी एक या प्रमाणात जागा मिळाल्या होत्या. तत्कालीन महत्त्वाचे नेते यामध्ये महात्मा गांधी, मोहम्मद अली जिना, त्याचप्रमाणे राम मनोहर लोहिया इत्यादी महत्त्वाचे जे नेते होते
हे घटना समितीचे सदस्य नव्हते. संविधान सभेचे कामकाज ह्या निवडणुका झाल्यानंतर संविधान सभेचे कामकाज कशा प्रकारे झाले ते आपण बघू. या ठिकाणी 93 जागा ह्या रिक्त राहिल्या होत्या, कारण संविधान सभेत सहभाग घ्यायचा नाही असे संस्थानिकांनी ठरवले होते. त्यामुळे 93 जागा रिकाम्या राहिल्या होत्या आणि बाकी यानुसार संविधान सभेचे कामकाज चालले होते. यापुढील माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.